आता सिल्वर बीच मालाड वेस्ट मडच्या जवळ इकडे आहे. बाबा पकडून घ्या. हा इथे वाळू चोर आम्हाला भेटला. इथे रोज रात्री 1:30-2च्या नंतर ट्रक लागतात आणि वाळूची चोरी होते. आम्हाला ही खबर लागली होती 4-5 दिवसापासून. आज आम्ही ट्रॅप लावला. हे सगळे माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काही आता पाण्यात आहेत. हा पाण्याचा समुद्र किनारा आहे हा सगळा. आम्ही आज ट्रॅप लावला, गाडी बाहेर लावली आणि आम्ही यांना बरोबर लोकेट केलं. आणि केल्यानंतर हे लोक तिथे गोणीमध्ये वाळू टाकताना भेटले. ट्रक पण तिकडे आलाय, तिथे येतच होता. गोणी ठेवलेला तिकडे. हे यांचं काम आहे. या मालाडमध्ये भरणी करतात. मालाडमध्ये ड्रग्ज साम्राज्य, एन्क्रोचमेंट, नको त्या सगळ्या गोष्टी. इथे सगळे हॉटेल आहेत, याच्यामध्ये नको ते प्रकार चालतात रात्रभर. आता इथे वाळू चोरी सुद्धा आहे. म्हणजे संघटित सर्व हे काम चाललंय. आम्ही जीव धोक्यात घातला आणि यांना आता पकडलेलं आहे. जेव्हा आम्ही यांना पकडलं इकडे तर सगळे 7 लोक होते. आम्हाला ढकलून पाण्यामध्ये पळाले. 3 लोक 4 लोक इकडे पळाले. आमच्या कार्यकर्त्यांनी जीव, हे आकाश आहे, हे इकडे महेश आहेत, प्रमोद आहे, अनिल आहे, हे सगळं बाकी काय या लोकांनी पाण्यात जाऊन आता त्या दोघांना पकडलं. अजून 2 जण पाण्यात आहेत. पाण्याच्या बाहेर येत नाही पण पोलीस इथे आहेत. येताना मुद्दामून पोलिसांना आम्ही घेऊन आलो. येताना फक्त त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की वाळू चोरीचा मामला म्हणून. आम्ही सांगितलं मारामारी झाली. आम्हाला असं वाटलं की हे नंतर त्याला आधी इन्फॉर्म करतील आणि आता आम्हाला माळ मिळालाय. आता ह्याच्याबरोबर जाऊन आम्ही याचा मूळ सूत्रधार कोण आहे हे आम्ही आता फाइंड आउट करणार. मूळ सूत्रधार नाव काय? हाँ विशाल क्या नाडार. और तेरा नाम क्या है? अजय दास. यही काम करता है तू? नहीं मैं दूसरा काम करता है? साइकिलें चोरी करने आया था तू? मेरे को मालूम नहीं. मालूम है? 2 दिन आया था. आज कल आया था. उससे पहले नहीं आया सर. सर मेरे को मालूम था मैं नहीं आया सर. आज कल आया. चोरी करने का कोई सिखाता है क्या? हमको देख के भागे क्यों? जब तुम गलत काम कर रहे हो तो भागेगा ना. डर गया सर. तू गलत काम करता इसके लिए डर गया ना. गलत काम किया था इसलिए डर गया. हे असले धंदे इकडे चालतात. वाळू चोरी, या मुंबईत वाळू चोरी कोणाला वाटणारच नाही. वाळू चोरी होते पण ती पण इथे चालू आहे. हे सगळा नेक्सस आहे. आणि पोलीस इकडनं 1 किलोमीटरच्या अंतरावर पोलिसांची चौकी आहे. हे लोक रोज गस्त घालतात. कसली मोडक्याची गस्त घालतात मला कळत नाही. आम्हाला आमचा जीव धोक्यात घालून पकडायला लागतो. ही परिस्थिती आहे. आता याला घेऊन याच्या मागचा सूत्रधार कोण आहे त्यात आम्ही शोधणार आहे. आता रात्री 2:45 किती झाले? 2:30 झाले. 2:30 झाले. आता आम्ही इकडचा सूत्रधार पकडायला चाललो आहे.